नमस्कार. मी सूरज गावडे, राज्यसेवा 2024, रँक 41. आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करायला इथं आलेलो आहे. मागं तुम्ही पाहत असाल एमपीएससी राज्यसेवा पूर्व 2026. तुम्हाला माहिती आहे सर्वांना की 2026 राज्यसेवेसाठीचे फॉर्म सुटलेले आहेत, नोटिफिकेशन आलेले आहे आणि जेव्हा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला असेल तेव्हा तुम्ही फॉर्म भरलेही असाल. पण नुसता फॉर्म भरणे म्हणजे परीक्षा पास झाली का? नाही. तर फॉर्म भरणे ही काय आहे, त्याची पहिली पायरी आहे. पण परीक्षा तोच व्यक्ती पास होतो, फायनल सिलेक्शन यादीमध्ये तोच व्यक्ती येतो जो परीक्षा किंवा ती नोटिफिकेशन यायच्या आधीपासून त्या लढाईला सुरुवात करतो. लढाई ही मैदानावर नक्कीच लढायची असते, पण त्याच्या आधी शांततेच्या काळामध्ये क्रांती करण्यासाठी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आखायच्या असतात. वेगवेगळ्या कमी आपला जे चुका आहेत किंवा आपल्या ज्या विकनेस आहेत त्याच्यावर काम करायचं असतं. आपला जो स्ट्रॉंग पॉइंट आहे त्याला आणखीन स्ट्रॉंग करायचं असतं. या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या असतात. तेव्हा कुठं जाऊन आपण युद्धामध्ये ते युद्ध जिंकत असतो. होय, कारण की आपल्यासाठी, आपण स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी ही एक्झाम म्हणजे काय, एक युद्धच आहे. तर आज आपण पाहणार आहोत की पुढच्या 6 महिन्याची स्ट्रॅटेजी. जर परीक्षा पास व्हायची असेल तर काय करणं गरजेचं आहे. मी परीक्षा पास होण्यासाठी काय गोष्टी केलेल्या आहेत. मी स्वतः मागच्या 4-5 वर्षापासून सलग प्री पास होत आलेलो आहे. मी काय अशा गोष्टी केल्या की मला त्यामुळे ही परीक्षा किंवा ही प्रिलिम्स अगदी सोपी वाटायला लागली आणि मला नेहमी कट ऑफ पेक्षा 10 ते 12 मार्क नेहमी जास्त असायचे. काय गोष्टी आहेत त्या सर्व बाबी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण ही फक्त राज्यसेवेसाठीच हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरेल का? तर नक्कीच नाही. एमपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा असू दे, कंबाईन ग्रुप बी असू दे, ग्रुप सी असू दे, या तिन्ही एक्झाम साठी हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. नक्कीच आता आपण पाहायला सुरू करतोय. टार्गेट 2026 कशासाठी? एमपीएससी. आज न्यू इयर आहे, 1 जानेवारी. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. पण हे वर्ष आपल्याला यशामध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्या शिखरापर्यंत जाण्यासाठी कोणत्या पायऱ्या आहेत? आपण तर फॉर्म भरलेला आहे, नवीन वर्षाची सुरुवात केलेली आहे, सकाळी उठून लायब्ररीमध्ये जातोय. पण याचा फायदा आपल्याला त्या यशाच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी कसा करावा लागेल? तर याच्यासाठी वेगवेगळ्या पायऱ्या असतात. मी पहिल्यांदा त्या तुम्हाला सांगतो. ह्या 9 पायऱ्या आहेत. म्हणजे तुम्ही एक्झाम कोणतीही द्या, तुम्हाला या 9 पायऱ्यांमधूनच जावं लागतं. ज्यावेळी यातील प्रत्येक पायरी आपण योग्य पद्धतीने सर करतो तेव्हा अंतिमतः आपण त्या फायनल लिस्टमध्ये आपलं नाव आपल्याला पाहायला भेटतं. काय आहेत ह्या बाबी? पहिली गोष्ट आहे सिलेबस. दुसरी गोष्ट आहे पीवायक्यू आणि पीवायपी. सिलेबस म्हणजे काय? कुठलीही एक्झाम असू दे, आता आपली राज्यसेवा घ्या, मेन साठी तर पर्टिक्युलर सिलेबस खूप महत्वाचा असतो. मग ती कंबाईन ग्रुप बी असू दे, सी असू दे किंवा आपली राज्यसेवा. आता जो रिटर्न पॅटर्न झालेला आहे त्याच्यामध्ये सिलेबसच्या बाहेर क्वेश्चन येत नाहीत, हे लक्षात घ्या. पण प्रिलिम्सला कसं आहे, सिलेबस असा खूप कॅटेगोरिकली मेन्शन नाही करण्यात आला. काय बाबी त्याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत ह्या बाबी आपण पुढे पाहणार आहोत. पण सिलेबस खूप महत्वाचा आहे. सब्जेक्ट वाईज अनालिसिस करणं खूप महत्वाचं आहे. कोणत्या सब्जेक्टवर किती क्वेश्चन येतात, किती मार्क्स आहेत, त्याच्यामधील वेगवेगळ्या टॉपिक्सवर कसे क्वेश्चन येतात, ही बाब आपल्याला तिथून अनालिसिस करणं गरजेचं आहे. तर पहिल्यात सगळ्यात महत्वाचा किंवा एखाद्या एक्झामचा आरसा आपण म्हणू शकतो तर ह्या पहिल्या 2 बाबी आहेत. सिलेबस, दुसरी गोष्ट पीवायक्यू, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि पीवायपी म्हणजे काय? प्रिव्हियस इयर्स पेपर्स. ठीक आहे. आता आपण 2026 ची प्रिलिम्स देतोय, पण 2026 ची प्रिलिम्स देताना एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे 2020 पासून पुढचे जे प्रिलिम्सचे पेपर आहेत ते आपण व्यवस्थित चालले पाहिजेत. मी पेपर्स म्हणतोय. पीवायक्यू आणि पीवायपी मध्ये खूप मोठा फरक आहे. काय आहे तो बाब आपण पुढे पाहणार आहोत. पण जे 2020 ते 25 चे हे 6 वर्षाचे पेपर आहेत ते योग्य पद्धतीने चालले पाहिजेत. आयोग कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारतंय, त्याचे उत्तर देण्याची पद्धत कशी आहे, कोणत्या टॉपिकवर वारंवार क्वेश्चन येतात, ही बाब आपल्याला तिथून पाहून घेणं महत्वाचे आहे. की एरियाज काय आहे? तर एखादा सब्जेक्ट असतो, फॉर एक्झाम्पल जिओग्राफी, त्याच्यातील समजा लोकसंख्या या विषयावर वारंवार क्वेश्चन येत आहेत. जर आपण क्वालिटीचा विचार करायचा झाला तर मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशनवर वारंवार क्वेश्चन येतात. पर्यावरणाचा विचार करायचा झाला तर जैवविविधता असू दे. जर आपण हिस्ट्रीचा विचार करायचा झाला तर समाज सुधारक असू दे, महाराष्ट्र हिस्ट्रीतील काय पार्ट असू दे, यासारखे एक्झाम्पल आपल्याला काय सांगून जातात की परीक्षेमध्ये असे काही की एरियाज असतात
त्याच्यावर वारंवार क्वेश्चन येत असतात. याचं कारण काय आहे, तर ते आपल्याला विचार करायचा झाला तर तो एक की स्टोन आहे, मैलाचा दगड आहे. त्याच्यावर क्वेश्चन विचारल्याशिवाय कोणताही एक्झामिनर पुढे जाऊ शकत नाही. आपल्याला पास व्हायचंय, आपल्याला काय आहे, जनरली मार्क्स वाढवायचे आहेत. मग आपल्याला काय करणं गरजेचं आहे, त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. जनरली विद्यार्थ्यांकडून काय होतं की असे कुठे क्वेश्चन विचारतात का, एमपीएससी असं का विचारतंय, अशा पद्धतीचा विचार केला जातो. पण लक्षात ठेवा, आपल्याला काय व्हायचंय, पास व्हायचंय. पास व्हायचंय तर आयोगाला काय गरजेचं आहे, आयोग कशावर क्वेश्चन विचारतंय, त्या बाबी आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणून तिसरा पॉइंट आहे की एरिया किंवा आपण त्याला हॉटस्पॉट म्हणतो, त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. प्रत्येक विषयामध्ये असे काही गोष्टी असतात, अशा काही बाबी असतात, त्याच्यावर फोकस केल्यानंतर हळूहळू आपला स्कोर हा वाढत जातो. प्रॉपर प्लॅनिंग, लक्षात ठेवा, प्लॅनिंग केल्याशिवाय कोणती गोष्ट पूर्ण होत नाही. योग्य प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. पण लक्षात घ्या, प्लॅनिंग हे कशावर असायला पाहिजे, कागदावर असायला पाहिजे. नुसतं डोक्यातून आपण प्लॅनिंग केलं तर त्या गोष्टी पूर्ण होऊ शकत नाही. यातील प्रत्येक गोष्टींवर आपण पुढे व्यवस्थित बोलणार आहे. पुढची गोष्ट आहे डिसिप्लिन. शिस्त ही खूप गरजेची आहे या प्रवासामध्ये. या प्रवासामध्ये शिस्त नसेल तर तो विद्यार्थी शेवटी फायनल लिस्टमध्ये 100% नाही येणार, याची गॅरंटी आहे. हा तुम्हाला डिमोटिवेट करण्याचा उद्देश नक्कीच नाही. यातून तुम्ही काय गोष्टी घेतल्या पाहिजेत, तर डिसिप्लिन, शिस्त असणं खूप गरजेचे आहे. नुसतंच एखादा मोटिवेशनचा व्हिडिओ पाहून आलो आणि आता मी स्पर्धा परीक्षा करणार, तर तसं नाहीये बाबा. असं करून तू इथं आला असशील तर आत्ताच थांब, मागं जा, व्हिडिओ बंद कर. हा व्हिडिओ तुझ्यासाठी नाहीये. हा व्हिडिओ कुणासाठी आहे, तर सिरियस ऍस्पिरंटसाठी आहे, ज्यांना 100-105 दरम्यान मार्क्स येतात, पण काही कारणानं त्यांचा बेस पण स्ट्रॉंग आहे. ते 115-20 च्या आसपास किंवा त्याच्या पलीकडे जात नाहीत, कट ऑफ क्लिअर करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. पुढचा आहे सब्जेक्ट वाईज अनालिसिस, यावर आपण बोललेलो आहे. अजून डिटेल पुढे बोलणार आहे. पुढची गोष्ट आहे चुका टाळणं गरजेचं आहे. कशा गरजेचं आहे, त्याच्यावर काय कसं काम करायला पाहिजे, नेमक्या चुका कोणत्या होतात, आपल्याकडून काय चुका झाल्यात, माझ्याकडून काय चुका झाल्यात, या सर्व बाबींवर आपण बोलणार आहे. पुढची गोष्ट आहे रिव्हिजन. रिव्हिजन इज द की टू सक्सेस. रिव्हिजन खूप महत्वाची आहे. आपण रीडिंग करतो, पुन्हा त्याचं रिव्हिजन करतो, दुसरी रिव्हिजन करतो. ह्या बाबी आपल्या कॉन्फिडन्स मध्ये खूप गरजेच्या असतात. जितक्या वेळा आपण व्यवस्थित रिव्हिजन करेल, रिव्हिजनची पण एक मेथड आहे, त्या जर व्यवस्थित रिव्हिजन केला तर आपला कॉन्फिडन्स वाढत जातो. आणि कॉन्फिडन्स या प्रिलियमसाठी कसा गरजेचा आहे, याही बाबी आपण पुढे पाहणार आहोत. पुढची गोष्ट टेस्ट. या सर्व बाबी, या 9 बाबींवर व्यवस्थित काम केलं 100%. असं नाही की 9ला 100% दे, इथं 100% द्यायचं, इथं 100% द्यायचं, इथं 100%, असं 9 बाबीला प्रत्येकी 100% आपलं द्यायचं आहे. त्यावेळी आपण काय होणार आहे, त्या प्रोसेसमध्ये व्यवस्थित जातोय. महेंद्रसिंग धोनी सरांचं वाक्य आहे, प्रोसेस इज मोस्ट इम्पॉर्टंट दॅन रिझल्ट. रिझल्ट कधी येतो, आपली प्रोसेस जर योग्य असेल तर आपला रिझल्ट 100% येतो. पण प्रोसेस म्हणजे काय, तर ह्या 9 बाबी आहेत, त्या प्रोसेस आहेत, त्याच्यावर योग्यपणे काम करणं गरजेचं आहे, तर आपला रिझल्ट 100% येतो. ठीक आहे, काय काय आहेत बाबी बघूया. ठीक आहे, आता इथून सुरुवात करूया आपण. ही बाब मी मुद्दाम त्या 9 बाबीमध्ये ऍड केली नव्हती, म्हणजे ही जर बाब ऍड केली असती तर आपल्या 10 बाबी झाल्या असत्या. ही बाब काय आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग. जेव्हा आपण एखादी युद्ध लढायला जातोय किंवा एखादी एक्झाम देतोय, तर सर्वात पहिलं आपल्या माइंडमध्ये काय असणं गरजेचं आहे, आपण ही एक्झाम क्लिअर होणार आहे, ही बाब आपल्या मनात पक्की करणे खूप गरजेचं आहे. आपल्या चुका कुठे होतात, अरे कॉम्पिटिशन तर इतके आहे, मी याच्यामध्ये पास होईल का, असं झालं तर कसं, मी मागच्या वेळी इतकं करून पण हे जमलं नाही, असा निगेटिव्ह विचार करणं गरजेचा नाही. त्यावेळी काय होतंय, लढाईच्या आधीच आपण हरलो म्हणून समजा. तर सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे, सर्वात आधी आपली मानसिक तयारी असणं खूप गरजेचे आहे. आणि हा मी असं म्हणतो की हा सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे. जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आलोय, तेव्हा ही बाब लक्षात ठेवा की आपण खूप मोठ्या कॉम्पिटिशन मध्ये उतरलेलो आहे. कॉम्पिटिशन आजकाल सगळीकडे आहे, पण स्पर्धा परीक्षेमध्ये ही कॉम्पिटिशन हळूहळू वाढत चालली आहे. पण फायनल लिस्टमध्ये कोण येतोय, मी तेच सांगितलं, ज्याची प्रोसेस चांगली आहे तो फायनल लिस्टमध्ये येतोय. आणि आपण काय करतोय, तर प्रोसेस चांगली करायची. प्रोसेस चांगली झाली तर एक्झाम कोणती येऊ दे, आपण त्या लिस्टमध्ये 100% येणार. ठीक आहे, प्री पास होणार हा माइंडसेट गरजेचा आहे. म्हणजे आपली मानसिकता पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. मी प्री पास होणार. आता इथं प्री का लिहिले, कारण येणारी एक्झाम प्रीची आहे. प्री नंतर मेन्स, मेन्स नंतर इंटरव्ह्यू, ही पास होणारच, किंतु परंतु असणं गरजेचं नाही. पास होणार हा माइंडसेट आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं, किती अभ्यास करायचा, आणि मी जसं आता बोललो तसं, आता मी काय सांगितलं, कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट. एखादा व्हिडिओ पाहून आलोय तर थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. मी पुन्हा ही गोष्ट बोलतोय का, कारण
कन्सिस्टन्सी असेल, आपल्याला ससा कासवाची गोष्ट लहानपणी ऐकलेली आहे, मी ती गोष्ट इथं रिपीट नाही करणार, पण त्यावरून काय कळतंय, ज्याची कन्सिस्टन्सी आहे ना तो आपल्या ध्येयापर्यंत 100% पोहोचतो. त्यामुळं ही बाब खूप महत्वाची आहे. आता पुढे आपण एक एक बाब पाहत जाऊया. माहिती आपल्याला सांगत नाही, फक्त जस्ट रिवाइज करतो. आपल्या प्रिलिम्सला 2 पेपर असतात, पेपर 1 GS1 GS2, दुसरा सीसॅटचा पेपर आहे. सीसॅट काय क्वालिफाईंग आहे, आजकाल सीसॅट कोण पण क्वालिफाय व्हायले, त्यामुळे लक्षात घ्या जे सीरियस प्रिपेअर करणार आहेत त्यांनी युपीएससी सारखं घाबरून जाऊन सीसॅट वर जास्त अभ्यास करायला लागलो अशा गोष्टी करू नका. सीसॅट कोणीही क्वालिफाय होते म्हणजे दुसऱ्या पेपरचा आपला इथंच टेन्शन मिटलं, म्हणून दुसरा पेपर मी या स्लाइड मध्ये पण घेतलेला नाही. पहिला पेपर खूप महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या कीनं सांगतोय, पहिल्या कीनं 120 25 त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स येणं गरजेचं आहे. तर त्याची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे ह्या बाबी आपण इथं पाहूयात. ठीक आहे, सर्वात महत्वाची गोष्ट मार्क सिस्टीम लक्षात घ्या. सब्जेक्ट वाईज मार्क्स कसे आहेत बघा. चालू घडामोडीला किती मार्क्स आहेत, 15 मार्क्स आहेत. हिस्ट्रीला किती मार्क्स आहेत, 15 मार्क्स. म्हणजे काय, क्वेश्चन, क्वेश्चनची गोष्ट करतोय. चालू घडामोडी 15 क्वेश्चन, हिस्ट्री 15 क्वेश्चन, जिओग्राफी 15 क्वेश्चन. आता याचं आतमध्ये डिव्हिजन कसं आहे हे बाब आपण पाहूया. त्यानंतर पॉलिटी 15 क्वेश्चन, इकॉनॉमी पुन्हा 15 क्वेश्चन, पर्यावरण फक्त 5 क्वेश्चन. सिलेबस सर्वात मोठा तर पर्यावरणाचाच दिसते पण 5 क्वेश्चन आहेत, आणि सामान्य विज्ञान 20 क्वेश्चन. अशी 100 मार्काची आपली एक्झाम असते. आता त्याच्यामध्ये क्वेश्चन कसे येतात, काय येतात, कुठल्या बाबींवर फोकस करणं गरजेचं आहे, ही बाब आपल्याला पाहणं इथं महत्वाचं आहे. आता पहिली जी बाब आहे ती चालू घडामोडी. आता जनरली मागची ट्रेंड्सचा जर विचार करायला गेलो आपल्याला, तर राज्यसेवेमध्ये मागच्या 1-2-3 वर्षाच्या पेपरनुसार आपल्याला असं दिसतंय की मागच्या किमान 1.5 वर्षाचा, मी काय म्हणतोय बघा 1.5 इयर्स असं लिहितोय मी, 1.5 वर्षाचा अभ्यास कुठला करंट अफेअर्सचा आपल्याला असणं गरजेचं आहे. याच्यामुळे काय होईल, याच्यातीलच क्वेश्चन येतील का, 100% नाही, माहित नाही, कारण ही स्पर्धा परीक्षा आहे. पण याच्यामुळे काय होतं, आपला कॉन्फिडन्स वाचतो, आपल्याला सेन्स ऑफ कम्प्लिशन येतो. एकदा सेन्स ऑफ कम्प्लिशन आला ना, आपण ज्यावेळी परीक्षेमध्ये बसतो ना, त्यावेळी आपोआप आपल्याला काय गोष्टी पर्याय कट करणे किंवा कसं उत्तरापर्यंत पोहोचणे ह्या गोष्टी आपल्याला तिथं जमायला चालू होतात. करंट अफेअर्स मध्ये काय करायचंय आपल्याला, राज्याच्या घडामोडी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय, हे सिलेबसचा पार्ट आहे. पण महत्वाचे की एरिया काय आहेत, पॉलिटिकल न्यूज असू देत, इकॉनॉमिक्स न्यूज असू देत, इंडिकेटर्स आहेत, कृषी रिलेटेड, पर्यावरण रिलेटेड काही घडामोडी असू देत. एमपीएससीला आवडता टॉपिक व्यक्तिविशेष, मग त्या वर्षभरात ज्यांचे निधन झालेले आहेत किंवा एखादे पुरस्कार, हे एमपीएससीच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत. क्रीडा घडामोडी, यांच्यावर एमपीएससी वारंवार क्वेश्चन विचारते. आपल्याला काय करायचं आहे, एखादा सब्जेक्ट आपल्याला अभ्यासाला घ्यायचा आहे, तर त्यावेळी तो पेपर काढा, मागच्या 2-3 वर्षाचे पेपर काढा, क्वेश्चन कसे आलेले आहेत, कशा धाटणीचे क्वेश्चन आहेत, पहिलं काय बघायचं, कशा धाटणीचे क्वेश्चन आहेत, 1 लाइनर आहेत, मल्टी लाइनर आहेत, कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन येतात, करंटवर, मग तुम्हाला जाणवेल की अशा अशा टॉपिकवर क्वेश्चन येतात. व्यक्तिविशेषवर क्वेश्चन येतोय, मग निधन वार्तांवर, ज्यांचं निधन झालेलं त्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. उदाहरणार्थ स्वामीनाथन घ्या, मनमोहन सिंग साहेब घ्या, किंवा आता आलेल्या मारुती चितमपल्ली यांच्यावर क्वेश्चन आलेले. याच्यावरून काय कळतंय, मागं बप्पी लहरी यांच्यावर क्वेश्चन आला होता. यावरून काय कळतंय, जे व्यक्तिविशेष इम्पॉर्टंट आहेत आणि ते न्यूज मध्ये राहिलेले आहेत वेगवेगळ्या कारणास्तव, तर त्यांच्यावर क्वेश्चन येतोय. इंडेक्स त्याच्यावर क्वेश्चन येतोय. तर आजकाल जनरली काय विचारलं जातंय, एखादा XYZ इंडेक्स मध्ये आपला रँकिंग किती आहे, असे पण क्वेश्चन विचारले जात आहेत. त्याचा एखादा कोणता पॅटर्न आहे का, ही बाब लक्षात घ्या. हा अभ्यास आपल्याला करंट मधून करणं गरजेचं आहे. सुरुवातीला करंटचा अभ्यास करताना आपल्याला मागचे पेपर का पाहणं गरजेचं आहे, तर आपल्याला कोणत्या एरियावर फोकस करायचं वाचताना, ही बाब आपल्याला तिथून लक्षात येते. नाहीतर आपण पुस्तक घ्या, वार्षिकी घ्याल किंवा मंथली करंट अफेअर मॅगझिन असेल ते घ्याल आणि पूर्ण वाचत सुटाल, ही रॉंग स्ट्रॅटेजी आहे. स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग प्रॉपर असणं गरजेचं आहे, ही बाब आपण पहिल्याच बोललेलो आहे. त्याच्यासाठी इथं कुठं एरिया, मी म्हणलं जसं की एरिया, प्रत्येक सब्जेक्टमध्ये काहीतरी की एरिया आहेत, कुठं क्वेश्चन येतात, ही बाब पाहणं गरजेचं आहे. रोज आणि डेली आपला अभ्यासाचा शेड्यूल कसा असेल, त्याच्यामध्ये करंट अफेअर्स कसं घ्यायचं आहे, ही बाब पण आपण पुढे पाहणार आहोत. पण चालू घडामोडीच्या दृष्टीने ज्याच्यावर 15 क्वेश्चन येत आहेत आणि त्यामध्ये विचार करायचा झाला तर मागच्या 1.5 वर्षाचा अभ्यास आपल्याला किमान करणं गरजेचं आहे. आणि त्यातील की एरिया कोणत्या आहेत ह्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. पुढचा महत्वाचा सब्जेक्ट आहे तो म्हणजे इतिहास. आता इतिहासाचा विचार करायचा झाला तर त्याचे 3 ते 4 आयाम आपल्याला पाहायला भेटतील. पहिली गोष्ट आहे, इतिहासामध्येच पुन्हा एकदा सांगतोय लक्षात घ्या, इतिहासामध्ये 3 ते 4 आयामावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे.
पहिले काय आहे तर एन्शंट, ठीक आहे, एन्शंट. दुसरा आहे मिडायवल. तिसरा आहे समाज सुधारक. समाज सुधारक कोणते तर महाराष्ट्र रिलेटेड. आणि चौथा आहे मॉडर्न इंडिया. आता बघा आपल्याला किती क्वेश्चन आहेत एकूण जर विचार करायचा झाला तर 15 क्वेश्चन हे कशावर येतात आपल्याला इतिहासावर येतात. पण आपल्याला काय माहित असतं इतिहासावर क्वेश्चन येतील म्हणजे मॉडर्न इंडियावर वगैरे क्वेश्चन येतात का काय. अनालिसिस बघा मागच्या 5 वर्षाच्या क्वेश्चन पेपरवरून आपल्याला असं दिसते एन्शंट अँड मिडेवल यांचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे माहितीये का 7 क्वेश्चनचं. जवळजवळ काय वेळा ते 8 पण झालेलं आहे म्हणजे 60 ते 8 क्वेश्चन आहे असं लक्षात घ्या. किती 7 ते 8 प्रश्न इतकं कॉन्ट्रीब्युशन कुणाचं आहे एन्शंट अँड मिडेवलचं आहे. मिडेवलचा जर विचार करायचा झाला मुघल काळ त्याच्यावर जास्त क्वेश्चन आलेले आपल्याला पाहायला भेटतात. अकबराचा जो इरा आहे त्याच्यावर जास्त क्वेश्चन आलेले आपल्याला पाहायला भेटतात. एन्शंटचा जर विचार करायचा झालं तर एखादं घराणं असेल त्यांचा संस्थापक कोण आहे वगैरे असे क्वेश्चन आपल्याला तिथं आलेले पाहायला भेटतात. पण आपल्याला काय समजतंय एन्शंट अँड मिडेवल 7 ते 8 प्रश्न इथं येत आहेत म्हणजे किमान 7 प्रश्न आपल्याला इथं येत आहेत. समाज सुधारक महाराष्ट्र. आता बघा सिलेबस मध्येच आपल्याला काय म्हणलंय महाराष्ट्राच्या सारांशासह म्हणजे महाराष्ट्रावर क्वेश्चन येणार का 100% येणार. ते किती येतात 3 ते 4 क्वेश्चन महाराष्ट्रावर आपल्याला इथं पाहायला भेटतात आणि ते जनरली समाज सुधारकांवर येतात. म्हणजे समजतंय का महाराष्ट्राच्या इतिहासाचं जर आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं झालं तर कसं आहे तर मॅक्सिमम क्वेश्चन जवळजवळ समाज सुधारकांवर येतात आणि ते अर्लीचे समाज सुधारक मग नानाशंकर शेठ असू दे बाळशास्त्री जांभेकर असू दे आगळकर टिळक यांच्यावर जे सुरुवातीचे महात्मा ज्योतिराव फुले आंबेडकर यांच्यावर ते क्वेश्चन राजर्षी शाहू महाराज आपल्याला येताना पाहायला भेटतात. ठीक आहे. आणि जर मॉडर्न इंडियाचा विचार करायचा झाला तर जवळजवळ इथं 3 ते 4 क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे आपण काय पाहतो इतिहास फक्त पाहतो पण इतिहासामध्ये कॉन्ट्रीब्युशन कसं आहे आणि आपल्याला अभ्यास करताना कुठं फोकस करणं गरजेचं आहे ही बाब आपल्याला इथं लक्षात येणं गरजेचं आहे. एन्शंट अँड मिडेवल त्याच्यामध्ये मिडेवल खूप छोटा भाग आहे. या वर्षीचा विचार करायचा झाला 2025 मध्ये तर 2025 मध्ये मिडेवलवर जास्त क्वेश्चन होते पण त्याच्या आधीच्या 2 वर्षीचा विचार करायचा झाला तर एन्शंटचे क्वेश्चन जास्त होते. मग आपल्याला काय करायचं आहे प्रिलियमसाठी हे भाग 2 महत्वाचे आहेत. समाज सुधारक जसं मी सांगतो पुढं जसं आपण करंट डेली अभ्यासाच्या आपल्या शेड्यूल मध्ये ठेवणार आहे तसं रोज एक समाज सुधारक आपल्या डेली अभ्यासाच्या शेड्यूल मध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि मॉडर्न इंडिया मग मॉडर्न इंडियासाठी आपण खूप मोठे असे भले मोठाले पुस्तक वाचतो ठीक आहे पण त्याच्यामध्ये क्वेश्चन किती येतात 3 ते 4 आणि मॉडर्न इंडियाचे क्वेश्चन येताना किंवा जे चळवळी आहेत त्याच्यावर क्वेश्चन येताना 1857चा उठाव वगैरे या बाबींवर क्वेश्चन येताना हे असे क्वेश्चन आपल्या धाटणीचे क्वेश्चन येतात. म्हणजे याच्यासाठी आपल्याला खूप वाचायची गरज आहे का नाही. आपल्या कॉमन सेन्स हिस्ट्रीला कसं आहे लक्षात घ्या हिस्ट्रीला खूप आधी वाचलेलं असलं तरी पण आपल्याला त्या गोष्टी आठवतात पण ती बाब कशासाठी आहे फक्त मॉडर्न इंडियासाठी लागू होते. पण एन्शंट मग हिस्ट्रीमध्ये आपल्याला काय करायचं आहे एन्शंट करायचं आहे मिडेवल करायचं आहे महाराष्ट्र हिस्ट्री पण महाराष्ट्र हिस्ट्रीमध्ये फोकस कुठं समाज सुधारकांवर फोकस करायचं ठीक आहे. आणि इथं पाहायला गेलं तर मॉडर्न इंडियावर 3 ते 4 क्वेश्चन आहेत. ठीक आहे. समाज सुधारकांमध्ये आपल्याला वेगवेगळी पुस्तक मार्केटमध्ये जिथं आपल्याला उमेश कोदे सरांचं पुस्तक पण पाहायला भेटतं ते महत्वाचं आहे. ही बाब आपल्याला इथून पाहणे गरजेचं आहे. पुढचा आपलं काय झालं करंट झालं करंटचे हॉट टॉपिक सांगितले हिस्ट्री झालं हिस्ट्रीचे की एरिया कसे आहेत आणि कोणत्या एरियांवर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ही बाब आपल्याला इथून कळून येते. पुढचं जर पाहिलं झालं तर काय आहे हे भूगोल. आता बघा जसं हिस्ट्रीचं आपण कॉन्ट्रीब्युशन बघितलं किंवा हिस्ट्रीचा एरियाज बघितले तसं भूगोलमध्ये काय काय बघा. पहिली गोष्ट भारताचा भूगोल दुसरी बाब आहे महाराष्ट्राचा भूगोल तिसरी बाब फिजिकल जिओग्राफी ठीक आहे. आता बघा सिलेबस मध्ये काय लिहिलंय बघा महाराष्ट्र भारत व जगाचा भूगोल महाराष्ट्राचा भारताचा व जगाचा प्राकृतिक सामाजिक आर्थिक भूगोल आणि याच्यामध्ये एक भाग ऍड करायला लागेल आपल्याला
ठीक आहे. आता बघूया जिओग्राफी मध्ये बघा, भारताचा भूगोल आहे. भारताच्या भूगोलावर जर विचार करायचा झाला, खास करून स्थान विस्तार, प्राकृतिक विभागणी, याच्यावर नदी प्रणाली, याच्यावर जास्त क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतात. जसं की सिंधू नदी आहे, गंगा नदी आहे, याच्यावर मागच्या 2-3 वर्षात सलग क्वेश्चन आलेले आहेत. जर आपण पाहिलं 24चा बघा, 25चा पेपर बघा, म्हणजे काय आपल्याला कळतंय, भारताचा भूगोलाचा जर विचार करायचा झाला, स्थान विस्तार, प्राकृतिक विभागणी, नदी प्रणाली, अभयारण्य, वनसंपदा, याच्यावर क्वेश्चन येण्याचे प्रमाण जास्त आहे. आणि इथं किती क्वेश्चन येतात, जवळजवळ आपण म्हणायला गेलं 3च्या आसपास इथं आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळतात. महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला, आता आजकालच्या ट्रेंडनुसार सांगतो, महाराष्ट्रावर एक्झाम क्वेश्चन येण्याचं प्रमाण काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. महाराष्ट्रावर किती क्वेश्चन येतात, अराउंड 4 क्वेश्चन येतात. तेही एरिया ठरलेले आहेत. मी जसं सांगितलं भारताची एरिया, महाराष्ट्राचं पण सेम आहे. स्थान विस्तार, प्राकृतिक विभागणी, खडक प्रणाली, खाणी, वनसंपदा, याच्यावर क्वेश्चन येण्याचं प्रमाण कसं आहे, इथं जास्त आहे. याच्यावरच आतापर्यंत आलेले क्वेश्चन पाहायला गेले तर त्याच्यावर जास्त आहे. पुढचा आहे फिजिकल जिओग्राफी. आता फिजिकल जिओग्राफी आपल्याला माहिती आहे, मग त्याच्यामध्ये सर्व की कन्सेप्ट असतात. पृथ्वीच्या जन्मापासून, ग्रह प्रणालीपासून ते ओशिओनोग्राफी, क्लायमेटोलॉजी, मान्सून किंवा इरोजनल किंवा डिपॉझिशनल लँडफॉर्म्स असतील विविध, ज्वालामुखी, याच्यावर क्वेश्चन येण्याचे प्रमाण जास्त आहे. ठीक आहे. आता फिजिकल जिओग्राफीला अटॅच होऊन जगाचा जिओग्राफी विचारला जातो. म्हणजे जगाच्या भूगोलावर क्वेश्चन कसे येतात, जे फिजिकल जिओग्राफी आपण पाहतो त्याचे एक्झाम्पल्स असतात ना, त्याच्यावर जगाच्या भूगोलावर क्वेश्चन येतात. म्हणजे की जर आपण फिजिकल जिओग्राफी मध्ये प्लाटू बघतो, पठार बघतो, माउंटन्स बघतो, फोल्ड माउंटन आहे, फॉल्ट माउंटन आहे, या सर्व बाबी बघतो, तर या ठोकळा पर्वत असतील किंवा वेगवेगळ्या प्लेट्स असतील, तर याचा जगाच्या दृष्टीने विचार करायचा झाला, म्हणजे ज्यावेळी आपण फिजिकल जिओग्राफीचा अभ्यास करतो त्याचे जे एक्झाम्पल्स असतात, उदाहरणं असतात, जे जगाच्या दृष्टीने महत्वाचे असतात, जगात सर्वत्र पसरलेले असतात, तर त्याच्यावर वर्ल्ड जिओग्राफीच्या दृष्टीने क्वेश्चन येतो. मग ते उदाहरणच इथं क्वेश्चन म्हणून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरचा महत्वाचा फॅक्टर आहे जो इकॉनॉमीमध्ये पण विचारला जातो आणि भूगोलमध्येही विचारला जातो, तो आहे जनगणना. 2025च्या प्रीचा विचार करायचा झाला तर जवळजवळ 5 क्वेश्चन, जिओग्राफीमध्ये 3 आणि इकॉनॉमीमध्ये 2, असे 5 क्वेश्चन आपल्याला इथून आलेले पाहायला भेटतात. म्हणजे आपल्याला काय आहे, जनगणना टू द पॉइंट करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये प्रत्येक महाराष्ट्राची असू दे, भारताची असू दे, एखादा समजा डेन्सिटी आहे, पहिले 5 शेवटचे 5, लिटरसी आहे, पहिले 5 शेवटचे 5, सेक्स रेशो आहे, पहिले 5 शेवटचे 5, या बाबी आपल्याला करणं गरजेचं आहे. याशिवाय प्रत्येक महाराष्ट्राचा सेक्स रेशो किती आहे, महाराष्ट्राची डेन्सिटी किती आहे, लोकसंख्या किती आहे, क्षेत्रफळ किती आहे, त्याच्यानुसार रँक किती आहे, ह्या बाबी आपल्याला इथं करणे गरजेचे आहे. आणि 1 ते 2 क्वेश्चन इथं आपल्याला जनगणनेवर विचार करायचा झाला, 2 ते 3 क्वेश्चन येतात. ह्युमन जिओग्राफी आणि ह्युमन सेटल बरोबर 2 ते 3 क्वेश्चन येतात. आणि जवळजवळ बाकीचे सर्व भाग हा फिजिकल जिओग्राफीने व्यापलेला आहे. ह्युमन जिओग्राफी आणि ह्युमन सेटलमेंट, वेगवेगळ्या सेटलमेंट पॅटर्न आहे, डिस्पर्स सेटलमेंट आहे, कॉम्पॅक्ट सेटलमेंट आहे, याच्यावर मागच्या काही वर्षात आपल्याला क्वेश्चन पाहायला भेटतात. याच्यामध्ये ऍग्रीचा एक पार्ट ऍड होतो, पण त्याच्यावर एका दुसरा इथं क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणजे हे कॉम्पोजिशन आहे जर आपण भूगोलचा विचार करायचा झाला. मग आपल्याला प्रीच्या दृष्टीनं राज्यसेवा 2026 प्रीच्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे. कशाचा, जिओग्राफीचा. तर आपल्याला काय करायचं आहे, भारताचा भूगोल करायचा आहे. त्यातले पण कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा हे मी तुम्हाला सांगितलं. महाराष्ट्राचा आहे, त्यातही कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा हे मी तुम्हाला सांगितलं. फिजिकल जिओग्राफी आहे, जनगणना आहे, आणि जनगणना आपल्याला इकॉनॉमीमध्ये पण महत्वाची ठरणार आहे. ह्युमन जिओग्राफी आणि ह्युमन सेटलमेंट ह्याच्यावर 2 ते 3 क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतात. हे काय झालं, भूगोल झालं. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, पॉलिटी. पॉलिटी बद्दल मी फार काही बोलणार नाही. लक्ष्मीकांत सरांचा सोर्स आहे, त्याच्यावर बहुतांश क्वेश्चन तिथं आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटी, राष्ट्रपती, पंतप्रधान असू दे, किंवा मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. 2025च्या प्रिलिम्स मध्ये 3च्या आसपास क्वेश्चन मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन वर आलेले आहेत. कॉन्स्टिट्यूशन कसं बनलं, वेगवेगळ्या समित्या, याच्यावर वारंवार क्वेश्चन येतो. एमपीएससीचा खूप फेवरेट टॉपिक आहे. मग तिथं आपल्याला काय करणं गरजेचं आहे, प्रत्येक डेट असू दे, प्रत्येक समिती असू दे, त्याच्यामधील मेंबर सहित आपल्याला गोष्टी पाठ असणं गरजेचं आहे. मेंबर्स म्हणजे कोणती समिती, खास करून ड्राफ्टिंग कमिटी असेल तर याचे मेंबर्स आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. पण बाकीच्या समितीत जे 14 ते 8 अशा मायनर आणि मेजर कमिटी आहेत, तर त्यांचे अध्यक्ष कोण होते, प्रत्येकाचे अध्यक्ष कोण होते, या व्यतिरिक्त वेगवेगळ्या कॉन्स्टिट्यूशन मेकिंगची जी प्रोसेस झालेली आहे त्या बाबी डेट सहित माहित असणं आपल्याला
गरजेचं आहे. ठीक आहे, हे झालं पॉलिटी. पुढचा एरिया आहे की इकॉनॉमी. इकॉनॉमीचा जर विचार करायचा झाला, आता आपल्या उमेद अकॅडमी मध्ये आपण एक कोर्स सुरू केलेला आहे, त्याच्याबाबत आपण बोलणारच आहोत. पण इकॉनॉमीचा जर विचार करायचा झाला, जरी आपल्याकडे देसले सरांचं बुक आहे, आपल्याकडे कोळंबे सरांचं बुक आहे, पण इकॉनॉमी मध्ये 7 ते 8च टॉपिक खूप महत्वाचे आहे. जसं सिलेबस मध्ये दिलेलं आहे, काय आर्थिक आणि सामाजिक विकास आहे, शाश्वत विकास, दारिद्र्य, याच्यावर दारिद्र्यावर सुरेश तेंडुलकर समिती असू दे, रंगराजन समिती असू दे, याच्यावर डायरेक्ट टू द पॉइंट फॅक्च्युअल क्वेश्चन विचारला जातो. दारिद्र्य या टॉपिकवर समावेशन आहे. सामाजिक आर्थिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजे वेगवेगळ्या योजना, याच्यावर क्वेश्चन विचारला जातोय. याच्यासाठी अक्षय सरांनी एक वेगळा व्हिडिओ घेतलेला आहे, इकॉनॉमीची स्ट्रॅटेजी. त्यानुसार तो व्हिडिओ पहा. यातून तुम्हाला इकॉनॉमीला काय करायचंय गरजेचं हे तुम्हाला लक्षात येईल. पण लक्षात घ्या, इकॉनॉमीला आपल्याला पूर्ण गोष्टी वाचणं गरजेचं नाहीत. एक 7 ते 8 टॉपिक आहेत खूप इम्पॉर्टंट असे, त्याच्यावर वारंवार क्वेश्चन आलेले आपल्याला पाहायला भेटतात. बाकीच्या गोष्टी फ्री मध्ये काय काय उपयोगाला असतो, आपला कॉमन सेन्स कसा महत्वाचा ठरतो, ह्या बाबी आपण पुढे बोलणार आहोत. पर्यावरणाचा जर विचार करायचा झाला, मागच्या 2 वर्षाचा विचार करता आणि त्याच्या आधीचा विचार करता, आधी म्हणजे 21-22 ते याच्यावर कन्सेप्च्युअल क्वेश्चन यायचे, किंवा एखादी कन्सेप्ट कुणी दिली, ही कन्सेप्ट काय आहे, की स्टोन काय आहे, इकॉनॉमी एन्व्हायरमेंट पिरॅमिड, इकॉलॉजिकल पिरॅमिड काय आहेत, असे क्वेश्चन तिथं आपल्याला आलेले पाहायला मिळतात. पण अलीकडच्या 2 वर्षात, मागच्या 2 वर्षात कन्सेप्च्युअल म्हणजे युपीएससीला धरून क्वेश्चन येण्याचे चान्सेस काय इथं वाढलेले आहेत. याच्यासाठी तुषार गोरपटे सरांचं पुस्तक आहे, आपल्याला शंकर आय सरांचं पुस्तक आहे, ह्या पुस्तकातून आपल्याला त्या बाबी कव्हर होऊ शकतात. ठीक आहे, पुढे आहे की सामान्य विज्ञान. आता सामान्य विज्ञान मध्ये आपल्याला माहिती आहे 3 फॅक्टर येतात, जनरली 4 फॅक्टर येतात. पहिली गोष्ट बायोलॉजी. ठीक आहे, आता बायोलॉजीचा विचार करायचा झाला तर बायोवर आपल्याला किती क्वेश्चन येतात, जवळजवळ 9 ते 10 क्वेश्चन आपल्याला बायोवर पाहायला भेटतात. दुसरी बाब आहे फिजिक्स, इथं 5च्या आसपास, आणि केमिस्ट्रीला 5च्या आसपास. इथं मग 5-6 असे क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतात. आता बायोमध्येच एक महत्वाचं आहे की हेल्थ सायन्स. हेल्थ सायन्सवर 1 ते 2 क्वेश्चन, एखादा रोग असू दे, तो कोणामुळे झालेला आहे, काय त्याच्या या बाबींवर आपल्याला क्वेश्चन तिथं पाहायला भेटतात. तर असं कॉम्पोजिशन आहे बायोवर. बघा, सगळ्यात जास्त वेटेज कुणाला बायोला आहे, त्याच्यामध्ये मग प्लांट असू दे, क्लासिफिकेशन असू दे, याच्यावर पण आपल्या चॅनलला व्हिडिओ आहे तोडकर सरांचा, तोही तुम्ही पाहून घ्या. फिजिक्सचा आहे, केमिस्ट्रीचा आहे, असं वेगवेगळं क्लासिफिकेशन असणं गरजेचं आहे. आता ह्या बाबी मी तुम्हाला का सांगतोय, तर या बाबी सांगण्यामागचं कारण आहे की अभ्यास करताना कोणत्या एरियावर फोकस करायला पाहिजे हे आपल्याला तेथून समजतं. आपण जॉग्राफी वाचतोय, आपण सायन्स वाचतोय, पण काय फोकस करायचं, कुठं फोकस करायचं, कुठं क्वेश्चन आलेले आहेत, ह्या बाबी जर आपल्याला माहित असतील ना, तर आपण त्या त्या एरियावर योग्य फोकस करतो. मग त्याच्यासाठी आपल्याला आधार कुणाचा घ्यायचा आहे, तर पीवायक्यू आणि पीवायपी. पीवायक्यू म्हणजे काय, तर बेस्ट गाईड कोण आहे याच्यासाठी आपल्याला, तर आपले पीवायक्यू आणि प्रिव्हियस इयर पेपर्स कुठले बघायचे आहेत, 20 ते 25 2020 प्रिलिम्स पासून 2025 प्रिलिम्स पर्यंतचे क्वेश्चन बघायचे. म्हणजे जवळजवळ जर विचार करायचा झाला, 6 क्वेश्चन पेपर होते, 600 क्वेश्चन. हे 600 क्वेश्चन आपल्याला सांगून जातील की आपल्याला कोणत्या एरियावर फोकस करायचा आहे, अभ्यास कसा करायचा आहे, पण त्याचा वापर आपण कसा योग्य करून घेतला पाहिजे, त्याला डेली शेड्यूल मध्ये कसं ठेवलं पाहिजे, ही बाब खूप महत्वाची राहणार आहे. पीवायक्यू का पीवायक्यू, कारण आपण वाचतोय त्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत का, त्याच्यावर भविष्यात क्वेश्चन कसा येऊ शकतो, या जर बाबी आपण पाहिलं. रोज अर्धा तास आपल्याला कशाला द्यायचंय, पीवायक्यू आणि पीवायपी बघण्यात. पीवायपी का, आयोगाचा पॅटर्न, आयोगाची क्वेश्चन विचारण्याची पद्धत, ह्या बाबी आपल्याला तिथून लक्षात येतात. पीवायक्यू काय असतं, पीवाय पेपर मधूनच त्या गोष्टी घेतलेल्या असतात, पण त्या पुस्तक स्वरूपात आलेल्या असतात. मग ज्यावेळी आपण पीवायक्यू एक समजा 21,000 किंवा अन्य वेगवेगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची पुस्तक आहेत, त्याच्यामध्ये येताना जो आयोगाचा पॅटर्नचा जो क्रक्स आहे ना, तो कुठेतरी डायल्यूट झालेला असतो. म्हणून प्रिव्हियस इयर पेपर्स पाहणं खूप गरजेचं आहे. इकॉनॉमिकल जर व्हायबल नसेल तर आपण त्याचा 1/3 वगैरे झेरॉक्स मारून त्या गोष्टी आपण पाहू शकतो. पण हे बेस्ट गाईड आहेत हे लक्षात ठेवा. पहिलं काय, सिलेबस आणि सब्जेक्ट वाईज अनालिसिस केलं, हे महत्वाचं झालं. तिसरा पॉइंट काय आहे, तर पीवायक्यू आणि पीवायपी हे खूप महत्वाचे गाईड आहेत. इथून आपल्याला काय कळेल, हॉटस्पॉट कोणते आहेत, की एरियाज कोणते आहेत, आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत, आणि पुढची गोष्ट खूप महत्वाची आहे, उत्तर देण्याची पद्धत कशी आहे हे आपल्याला तिथून कळते. म्हणजे जर तुम्हाला ते अनालिसिस केल्यानंतर कळेल एखादा क्वेश्चन आयोगानं कसं उत्तर देतंय, त्याच पॅटर्नवर पुढच्या वर्षी पण तिथंच क्वेश्चन आलेला दिसतो. का, कारण आपण ह्युमन आहे. एमसीक्यू एक्झामची एक लिमिटेशन आहे. काय आहे की लिमिटेशन काय आहे, की काही वेळा तुम्हाला उत्तर बरोबर
येण्याच्या टेक्निक्स आपल्याला तिथून कळून जातात. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या बाबी आहेत. त्याच्यासाठी आपण सेपरेट लेक्चर बनवूया की एखादं उत्तर कसं बरोबर यायचं, काही गोष्टी माहित नसतील किंवा बेसिक डाटा जर आपला क्लिअर असेल तर. पण तिथपर्यंत कसं पोहोचायचं हे कळण्यासाठी आपल्याला काय प्रिव्हियस इयर पेपरचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन कसं आहे आणि त्याच्यामध्ये कसं कसं डिस्ट्रीब्युशन आहे या बाबी आपल्याला तिथून कळतील. या सर्व बाबी आपण आत्ताच पाहिलेल्या आहेत. पुढची महत्वाची बाब होती की पर्सनल प्लॅनिंग. आता या सर्व बाबी केल्या, आपण सिलेबस पाहिला, पीवायक्यू बघितल्या, पण आपलं पर्सनल प्लॅनिंग कसं असायला पाहिजे, कोणत्या एरियाजवर काम केलं पाहिजे आपण, या सर्व बाबी आपल्याला या स्लाइड मध्ये बघायच्या आहेत किंवा ह्या पॉइंट्स मध्ये बघायच्या आहेत. पहिली गोष्ट काय, स्वॅट अनालिसिस, स्ट्रेंथ विकनेसचं अनालिसिस करा. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, एखादा सब्जेक्ट आपला स्ट्रॉंग असतो, फॉर एक्झाम्पल या पॉलिटी आपला स्ट्रॉंग आहे आणि वीक समजा मीडियम मध्ये करंट ठेवा, इकॉनॉमी ठेवा, मी फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतोय, आणि सायन्स आपला वीक आहे. आपण काय करतो माहिती का, पॉलिटीवर फोकस करतोय. हे बघा लक्षात घ्या, पॉलिटी सगळ्यांचा स्ट्रॉंग असतोय आणि काही झालं पॉलिटीला एखादा क्वेश्चन चुकला पाहिजे, एखादा तो दुसरा, 3-4 क्वेश्चन चुकणे म्हणजे काय आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये केलेली सुसाईड आहे. पॉलिटीमध्ये 3-4 क्वेश्चन चुकणे ही स्पर्धा परीक्षेमध्ये केलेली सुसाईड आहे. म्हणून पॉलिटीचा जो आपला स्ट्रॉंग एरिया आहे ना, तो स्ट्रॉंगच ठेवायचा. पण एखादा वीक एरिया आहे, समजा सायन्स वीक आहे, एन्व्हायरमेंट वीक आहे, तर त्याला मीडियमच्या आसपास आणून ठेवायचं. म्हणजे काय, आपला ओव्हरऑल स्कोर काय होतो, इम्प्रूव्ह करतो. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं का नाही, ते कसं प्लॅन करायचं त्या बाबी आपण बघूया. त्याच्यासाठी आपल्याला पहिला स्वॅट अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि जे वीक सब्जेक्ट आहे तो आपण मागं ठेवतो, तर त्याला प्रायोरिटी बेसिसनं पुढे घेणं गरजेचं आहे. कोणते सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे, ते वीक आहे, याच्यावर काम करणं गरजेचं आहे. पुढची गोष्ट, चुका टाळा. आता चुका काय काय होऊ शकतात. पहिली गोष्ट, सोर्सच्या दृष्टिकोनातून चुका होऊ शकतात. बुक्स वाचायचे कसे, इथून काही विद्यार्थ्यांच्या क्वेश्चन्स असतात. पुढे आहे की एमसीक्यू न सोडवणे. आता ही सर्वात मोठी चूक राहू शकते. काय आहे, आपली परीक्षा कशी आहे, एमसीक्यूच्या स्वरूपात आहे, प्रिलिम्सचा विचार करतोय. मेन्स जर लिहिण्याची आहे मग आपल्याला तिथे लिहिण्याचं प्रॅक्टिस पाहिजे, पण प्रिलिम्स आपली कशी आहे, एमसीक्यू आहे ना, तर एमसीक्यू कसे सोडवायचे ह्याचं प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. आणि मी जसं आता बोललो, त्याचे बेस्ट गाईड कोण आहे, पीवायक्यू आणि पीवायपी, प्रिव्हियस इयर पेपर, याचा अभ्यास करणं तिथं गरजेचं आहे. रिव्हिजन टाळणे. आपण त्या जे 9 पॉइंट्स लिहिले होते, जिथं मी सांगितलं की आपल्याला 100% देणं गरजेचं आहे, तिथं रिव्हिजन हा सर्वात मोठा पॉइंट होता. मी जसं बोललो, रिव्हिजन इज द की टू सक्सेस. रिव्हिजन काही लोक करत नाहीत. मी वाचलं, आता माझं झालं, असं असतं तर सगळे लोक पास झाले नसते का, बरोबर आहे का, सगळेच लोक पास झाले असते. पण जे योग्य प्रॉपर पद्धतीने रिव्हिजन करतात, कुठं की एरियाजवर फोकस करून रिव्हिजन करतात, त्या बाबी आपल्याला इथं लक्षात येणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इतरांशी होणारं कंपॅरिझन टाळणे. यासारख्या काही चुका होऊ शकतात, पण लक्षात घ्या, आपला इगो बाजूला ठेवणं गरजेचं आहे. चुका होतात त्या मान्य करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही चुका मान्य कराल तेव्हाच काय होईल, त्या चुकांवर काम करता येईल. मग ह्याच्यासाठी कोणत्या गोष्टीचा आपण वापर करू शकतोय, एकतर बेस्ट आपल्याला मेंटर असणं गरजेचं आहे, चांगला गाईड असणं आपल्यासोबत गरजेचं आहे. सोबत आपण टेस्ट, इथं पुढं सर्वात लिहिलं होतं 9वा पॉईंट होता टेस्ट पेपर. मग मार्केटमध्ये असणारे चांगले टेस्ट पेपर आणा. आयोगाचे पेपर तर आपले सोर्स किंवा आपल्याला गाईड म्हणून असणारच आहेत, पण एखादा टेस्ट पेपर घ्या, लावा, सोडवा. त्याच्यानुसार आपण त्या पेपरच्या मागे पडायचं नाही. आपल्याला तिथून काय करायचंय, सब्जेक्ट नुसार कोणत्या याला कसे मार्क्स येत आहेत, मग मी कुठं कमी पडतोय, माझ्या सिली मिस्टेक होत आहेत का. एक लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेमध्ये कुणाला तर आपल्यापेक्षा जास्त मार्क पडतायत म्हणजे काय, त्याचं काय तर आपल्यापेक्षा चांगला आहे, तर त्या गोष्टी आपण मॅच करणं गरजेचं आहे. कारण की आपल्याला काय यायचंय, रिझल्ट मध्ये यायचंय. मग त्या बाबींवर लक्ष देणं गरजेचं आहे. मग टेस्ट पेपरचा योग्य वापर कसा करायचा, तर तसा करायचा की पेपरचं अनालिसिस करायचं, सब्जेक्ट वाईज गोष्टी कशा आहेत, मी कुठं चुकलोय, त्या चुका लिहून ठेवा. चुका लिहून ठेवल्यानं लक्षात ठेवा, पुढच्या टेस्टला जाताना त्या वाचून जावा. 100% सांगतो, त्या चुका होत नाहीत. एखादा पेपर झाला, आपण काय करतो, मार्क्स बघतो आणि सोडून देतो, नाही. हे टेस्ट पेपरचं इम्पॉर्टन्स नाहीये. टेस्ट पेपर कशासाठी, त्या तुमच्या चुका करणं, तुमचा अभ्यास करणं, त्याचं योग्य परिमार्जन करणं, त्या लिहून ठेवणं आणि त्या वारंवार त्याच्यावर काम करून त्या चुका टाळणं. एक चूक म्हणजे 1 मार्क्स आहे, एक चूक म्हणजे 1 मार्क्स. जर आपण राज्यसेवेचा विचार करायचा झालं तर 2 प्लस निगेटिव्हचा 2.5 म्हणजे एक चूक 2.5 मार्क आपलं खाऊन जाते आणि आपण कट ऑफच्या बाहेर येतो. तीच एक चूक सुधारा 2.5 मार्क वाढले, दुसरी चूक सुधारा 5 मार्क वाढले आणि आपलं कट ऑफ मधून बाहेर पडण्याचं मार्जिन किती असते रे, तेवढंच तर मार्क्स आहेत. म्हणून या चुकांवर काम करणं गरजेचं आहे. मी जसं सांगितलं, आपल्याला मेंटर गाईड कोण आहेत हे बाब आहेत. याच्या व्यतिरिक्त तुमचा एखादा मित्र असू दे, एखादे शिक्षक असू दे, आई वडील असू देत, यांना आपला मेंटर बनवा, जो या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील एक
ज्याला चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे, कशासोबत काय खायचं ह्या बाबी त्याला माहिती आहेत, त्याला तुमचा एखादा चांगला मेंटर असू दे, ज्याच्यातून तुम्हाला त्या चुकांवर किंवा तुमच्या डेली अनालिसिसवर काम करता येईल. पुढची गोष्ट आहे, आता बघा डायरी ही बाब मी तुम्हाला सांगायचं. मी काय सांगितलं होतं, योग्य प्लॅनिंग आणि डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. तर ते प्लॅनिंग कसं मी सांगितलं, रायटिंग स्वरूपात असणं गरजेचं आहे. तुमची स्वतःची अभ्यासाची एक डायरी असणं गरजेचं आहे. त्याच्यात तुम्ही उद्या काय करणार आहे ह्या बाबी आज लिहून ठेवणं गरजेचं आहे. परवा काय करणार आहे हे उद्या रात्री आपण जाताना लिहून ठेवणं गरजेचं आहे. समजा आता वाजलेले आहे 10, आता मी लायब्ररीतून जातोय किंवा मी अभ्यासाला इथून पुढे बसणार नाहीये, झोपणार आहे, तर त्या मी उद्या काय करणार आहे ह्या बाबी त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तुमचं वीकली मंथली प्लॅन असणं गरजेचं आहे. रिव्हिजन कसं होतंय याच्यावर तुमच्या रिटर्न स्वरूपात असणं गरजेचं आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काय प्लॅनिंग मध्ये, प्लॅनिंगचं एक्झिक्युशन. प्लॅन तर सगळेच करतात, पण जो एक्झिक्यूट करतो ना तोच फायनल रिझल्ट मध्ये येतो. मग ते एक्झिक्युशन चांगलं असणं, प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे. त्या एक्झिक्युशनवर काम करावा आपल्याला लागेल. मग डेली टार्गेट्स लिहून ठेवणं, डेली वीकली रिव्ह्यू करणं त्याच्यावर गरजेचं आहे. आता महत्वाचं म्हणजे रोजचा खूप लोक विचारतात की मी जसं सिलेक्शन झाल्यानंतर मला विचारलं की तुम्ही तर 24-24 तास अभ्यासच करत असाल, तुम्ही झोपतच नसाल. नाही रे बाबांनो, काय आहे रोज आपल्याला कन्सिस्टन्सी हा वर्ड खूप महत्वाचा आहे. कन्सिस्टन्सी का, रोज आपल्याला 8 तास इफेक्टिव्हली अभ्यास करायचा आहे. आता मी सांगतो कसा अभ्यास करायचो. मी स्टॉप वॉच आणून ठेवलं होतं. जेव्हा मी अभ्यास करायचो तेव्हा स्टॉप वॉच चालू करायचो. मला असं वाटलं की मला झोप येते किंवा मला एखादा पॉइंटवर लक्ष लागत नाही, एकच लाईन डबल डबल वाचतोय, स्टॉप वॉच मी थांबवायचो. 5-10 मिनिटानंतर व्यवस्थित लिंक लागली की चालू करायचो. अशा प्रकारे तुमचा रोज 8 तासाचा अभ्यास झाला पाहिजे. आणि लिहून घ्या माझ्याकडून, तुम्हाला असा इफेक्टिव्हली 8 तासाचा अभ्यास करण्यासाठी ना तुम्हाला 12 ते 13 तास मिनिमम बसायला लागतं. तुम्ही किती बसताय ह्याला काय मॅटर नाही करत. तुम्ही इफेक्टिव्ह अभ्यास किती करताय ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आणि रिव्ह्यू काय आहे, जे तुम्ही डायरी मेंटेन करता मग त्याच्यामध्ये काय लिहायचंय, उद्याचं टार्गेट सकाळी, आणि त्याच्या पुढे असे 2 ब्लॉक करायचे. समजा हे तुमचं उद्याचं टार्गेट लिहिलंय 1, 2, 3, 4, हे तुमच्या रोजच्या डायरीत असायला पाहिजे. एक्स, वाय, झेड, ए हे तुम्हाला उद्या कंप्लीट करायचे आहे. आणि त्याच्या पुढे काय लिहायचं आहे, सकाळी मी किती वाजता आलो हे लिहायचं आहे. आणि रोज जाताना किती तास अभ्यास झाला, समजा माझा 7.30 अभ्यास झाला, तर ही बाब लिहायची आहे. यातून आपल्याला काय कळतं, मी सकाळी 7:30 वाजता आलो तर माझा इतका अभ्यास होतोय, पण एखादा समजा मी 10 वाजता आलो तर माझा 10 वाजता आलो तर मी कितीही बसलो तरी माझा इतका इफेक्टिव्हली अभ्यास होणार आहे का नाही. म्हणजे आपल्याला इथं काय कळतं की आपल्याला लवकर यायचं. ही बाब आपल्याला काय 7 दिवसानंतर जेव्हा विचार करेल, माझं टार्गेट होतं मी जेव्हा आठवड्याचा विचार करायचो, किमान 50 तास आपला इफेक्टिव्ह अभ्यास झाला पाहिजे, या टार्गेटने मी पुढे जायचो. मग त्यानुसार तुम्ही खेळा, त्यानुसार बाहेर जायचं, ह्या गोष्टी ठरवा. पण आपला अभ्यास खूप महत्वाचा आहे. आपण स्वार्थी आहे कशासाठी, मार्क्ससाठी, तर या गोष्टी आपल्याला इथं महत्वाचं आहे. आता आपण रोजचा प्लॅनिंग करत असतो. मी जसं सांगितलं डेली प्लॅनिंग आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. त्या डायरीमध्ये मग सकाळी आलेलं टायमिंग, संध्याकाळी जाताना किती टोटल दिवसभर इफेक्टिव्ह अभ्यास झाला, आणि सोबत उद्याचं प्लॅनिंग, ह्या गोष्टी आपण त्या डायरीमध्ये मेंटेन करणार आहे. पण मी कसा अभ्यास करायचा हे सांगतो. मी कंटिन्यू 2 सब्जेक्ट घेऊन पुढे चालायचो. 2 सब्जेक्ट म्हणजे काय, समजा मी क्वालिटीचा सब्जेक्ट घेतलेला आहे, क्वालिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी असे मी सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल देतोय. माझ्या शेड्यूलमध्ये रोज 3 बाबी कंटिन्यू असायचा. पहिली गोष्ट म्हणजे रोज एक समाज सुधारक वाचणे, दुसरी गोष्ट करंट अफेअर्सला अर्धा पाऊण तास देणे, आणि तिसरी गोष्ट आहे पीवायक्यू आणि प्रिव्हियस इयर पेपर पाहणे, अर्धा अर्धा अर्धा, किंवा दोन्हींना मिळून जवळजवळ 2 तासाच्या आसपास. म्हणजे काय आहे, पीवायक्यू, पीवायपी, समाज सुधारक आणि करंट अफेअर्स, ह्या 3 बाबीला मिळून मी किती तास, 2 ते 2.5 तास रोज द्यायचो. ठीक आहे. आता याच्यासोबत 2 सब्जेक्ट घ्यायचो. समजा पॉलिटी आणि दुसरा सायन्सचा एक सब्जेक्ट घ्यायचा. सायन्सला असं डिवाइड करा. म्हणजे काय, मी ज्यावेळी पॉलिटी घ्यायचो त्याच्यासोबत मी फिजिक्स घ्यायचो. ठीक आहे. मग मी इकॉनॉमी घेतल्यानंतर त्याच्यासोबत मी केमिस्ट्री घ्यायचो. आणि जिओग्राफी घेतल्यानंतर मी काय घ्यायचो, जिओग्राफी जेव्हा असेल त्यावेळी मी बायो घ्यायचो. म्हणजे आपल्याला काय, समजा याला 7-7, 8-8 दिवस लागत असतील, तर 20 ते 25 दिवसामध्ये आपल्याला कळतंय फक्त एन्व्हायरमेंट राहतोय, तोही छोटा सब्जेक्ट आहे, जिओग्राफी सोबत कव्हर होऊन जाईल. असं प्लॅनिंग मी करायचो. म्हणजे दिवसात मी काय रोज 5 गोष्टींवर काम करायचं. 2 सब्जेक्ट क्वालिटी आणि सायन्सचा एखादा, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा बायो. ठीक आहे. मग क्वालिटी सोबत मी फिजिक्स घ्यायचो. आणि डेली मध्ये काय असायचं, सब्जेक्ट चेंज होतील, क्वालिटीच्या जागी इकॉनॉमी येईल, फिजिक्सच्या जागी केमिस्ट्री येईल, पण करंट, समाज सुधारक रोज 1 ते 2 समाज सुधारक, आणि पीवायक्यू आणि पीवायपी जवळजवळ अर्धा तास त्याला द्यायचो. तर जवळजवळ 2.5 तास इथं
आणि इथं 5च्या आसपास तास 5-5.5 तास द्यायचो या सब्जेक्टला. अशा प्रकारे माझं काय असायचं, रोजचं 8 तासाचं शेड्यूल असायचं. आणि लिहून घ्या, रोज 8 तास खूप का गरजेचे आहेत. जर तुमचा 1 तासही कमी पडला, जर तुमचा आज 7 तास अभ्यास झाला ना, लिहून घ्या आणि तुम्ही एक्सपिरियन्स करून सांगा की तुम्ही पुढच्या दिवशी तो तास भरून काढू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. का? कारण की त्यामुळे रोजचा दिवस, रोजचं अभ्यासाचं शेड्यूल, रोजचं टार्गेट रोजच कंप्लीट होईल याच्यावर तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. ह्या बाबी, रोजचा अभ्यास कसा करायचा, तो डायरीमध्ये लिहून कसा ठेवायचा, त्याचं रोज रिव्ह्यू कसं करायचं, यायचं टाइम, जायचं टायमिंग किंवा रोजचा झालेला अभ्यास आणि आपण अभ्यासामध्ये पुढे कसं जायचं, कोणत्या बाबी रोज घ्यायच्या, जसं सांगितलं हे माझं शेड्यूल आहे. तुम्ही तुमचं वेगळं असू शकतं, पण मी कसं केलं आणि तुम्हाला याची मदत व्हावी म्हणून मी हे माझं शेड्यूल तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. आता सगळ्यात शेवटची बाब जर आपल्याला पाहायची झाली, सगळ्यात शेवटची बाब आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. प्रिलियम्स आहे. प्रिलियम्स लक्षात ठेवा. अभ्यास आणि असणारा आपला बेस, पाया जर चांगला असेल तर आपण किती मोठी इमारत उभा करू शकतो. झाडाचं लक्षात ठेवा. झाडामध्ये सर्वात इम्पॉर्टंट भाग काय आहे, तर त्याचं मूळ इम्पॉर्टंट आहे. तर आपल्या अभ्यासामध्ये काय बेस इम्पॉर्टंट आहे. प्रिलियम्स लक्षात ठेवा. अभ्यासाची एक्झाम आहे का? आहे, 100% आहे. पण अभ्यासा व्यतिरिक्त लक्षात ठेवा तिथं असणारा टेम्परामेंट, तुमची सतसत विवेक बुद्धी, तिथं डिसिजन घेण्याची आपली पॉवर, प्रॅक्टिस आणि स्ट्रॅटेजी, ह्या गोष्टीची ही एक्झाम आहे. म्हणजे फक्त मी अभ्यास केला, तुम्हाला जाणवलं असेल तुमच्या आजूबाजूलाही अशी लोक असतील खूप अभ्यास करतात पण प्रिलिम्सला मार्क्स येत नाहीत. का? तर त्यांचा अनालिसिस चुकतोय, त्यांचा टेम्परामेंट कमी पडतोय, एक्झामला कुठं तर घाबरल्यासारखं होतंय, काय तर प्रोसेसमध्ये गडबडतंय. याच्यावर काम करणं तिथं गरजेचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, प्रिलिम्स ही फक्त अभ्यासाची आहे का? तर फक्त अभ्यासाची नाही. अभ्यास गरजेचा आहे का? तर 100% गरजेचा आहे. प्रॅक्टिस गरजेचं आहे आपल्याला, पेशन्स गरजेचे आहेत, स्ट्रॅटेजी योग्य असणं गरजेचं आहे. प्रत्येक सब्जेक्टचं की एरिया आणि कसं मी सांगितलं त्याच्यानुसार काम करणं गरजेचं आहे. आणि टेम्परामेंट तुमचा चांगलं, त्या दिवस तुमचा चांगला असणं गरजेचं आहे. कॉन्फिडन्स गरजेचा आहे. तर ह्या गोष्टी कशा व्यवस्थित होतील, तर तुमची प्रोसेस, जसं मी सांगितलं हे 9-10 पॉइंट्स आहेत, त्याच्यावर जर काम केलं तर ह्या सर्व बाबी योग्य पद्धतीनं आपल्याला तिथं हाताळता येतील. ह्या सर्व बाबींवर आपल्याला काम करायचं आहे, म्हणजे आपला रिझल्ट अल्टिमेटली येणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला वेगळं प्रयत्न करण्याची गरज आपल्याला इथं दिसत नाही. आता एवढ्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, तर आपल्याला एका सिंगल विंडो खाली आपल्याला काही गोष्टी करता येतील का? तर होय, नक्कीच. आपली टीम उमेद IAS आपल्यासाठी काय घेऊन येते, एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स घेऊन येतोय. कशासाठी? 2026च्या प्रिलियमसाठी. असा सेम कोर्स आपण ग्रुप बी, ग्रुप सी साठी पण लॉन्च करणार आहोत. पण सध्या आपला हा कोर्स आपल्या ऍपला अवेलेबल आहे. कुठला? क्रॅश कोर्स. कशाच्या संदर्भात आहे? तर राज्यसेवेच्या 2026च्या संदर्भात आहे. मी जसं सांगितलं की प्रोसेस महत्वाची आहे. ही प्रोसेस काय आहे ही मी तुम्हाला एक्सप्लेन केली, पण ते प्रोसेसवर काम कसं करायचं, तर ही आपली टीम आहे. या 5 जण, 5 पांडव असं लक्षात ठेवा. ज्यावेळी 5 गोष्टी, 5 बोट एकत्र येतात तेव्हा ती मूठ बनून जाते. तर ही एक वज्रमूठ आहे आपली, असे लक्षात ठेवा. कशासाठी? कशाला क्रॅक करायचंय, तर येणाऱ्या प्रिलिम्सला क्रॅक करायचंय. मग याच्यावर आपल्याला प्रत्येक गोष्टींवर, मी जसं सांगितलं 9-10 गोष्टी, त्याच्या प्रत्येक गोष्टींवर काम करून घेतलं जाणार आहे. प्रिलिम्सच्या संदर्भात सब्जेक्ट वाईज अनालिसिस असू दे, योग्य टीचिंग असू दे, प्लॅनिंग असू दे, गायडन्स आणि मेंटरशिप पण आपण याच्यामध्ये प्रोव्हाइड करतोय. पर्सनलाइज गायडन्स आणि मेंटरशिप असू दे, किंवा तुम्हाला येणारे डाऊट्स प्रत्येक स्टेजवर कधीही सॉल्व्ह करणे असू दे, टेस्ट सिरीज असू दे, या सर्व बाबींवर आपण इथं फोकस करणार आहोत. तर या कोर्समध्ये उमेद IASच्या आपण जो 2026चा कोर्स लॉन्च केलाय, याच्यामध्ये मी आहे, सूरज गावडे, अक्षय सर आहेत ज्यांचा राज्यसेवा रँक 48 आहे, निकेतन सर आहे ज्यांना क्लास 1 पोस्ट भेटलेले आहे 2024च्या पॅटर्न मधून, 24च्या एक्झाम मध्ये. प्रफुल्ल सर आहेत आपल्याला जे हिस्ट्री घेतील, जे आपले सिनियर फॅकल्टी आहेत. प्रफुल्ल सर आहेत ज्यांना स्पर्धा परीक्षामध्ये, प्रफुल्ल सर आणि शेखर सर, ह्या दोघांचा जर विचार करायचा झाला तर या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये मीही स्वतः त्यांचा स्टुडंट आहे. त्यांनी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन दाखवलेलं आहे. आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला एका उचित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी डिरेक्शन खूप महत्वाची आहे. तर डिरेक्शन मला माझ्या कुणी दिली होती, तर यांनी दिली होती. तर यांच्याच टीम मध्ये आपल्याला काम करून आपल्याला योग्य ध्येयापर्यंत जायचं आहे. याच्यासाठी आपण काम करतोय. आपलं टार्गेट काय आहे, तर 31 मे. याच्यामध्ये कोणी एनरोल करायचंय, काय आहे, याच्यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येतोय.
पण ही स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा, ही प्रोसेस लक्षात ठेवा, याच्यावर कसं काम करायचंय आपल्याला हे लक्षात ठेवा. याच्यातून काय होणार आहे तर 100% मी सांगतोय 100% आपला रिझल्ट यातून येणार आहे. येणाऱ्या 31 मेच्या जे 2026 ची शेवटी जाता जाता इतकंच सांगून जातो. आता सध्या आपल्याला दिसताना याच्या जागा कमी दिसतील, 80च्या आसपास काहीतरी जागा आलेल्या, पण मी 100% सांगतो येणाऱ्या 5-6 महिन्यामध्ये याच्या जागा वाढून 300-400च्या आसपास 100% जातील. तशी प्रोसेस याच्या अंतर्गत सुरू आहे. पण आपण आपला जो पार्ट आहे त्याच्या थ्रू कमी पडायला नको, आपलं कष्ट कमी पडायला नको. प्रिलिम्स हा खूप महत्वाचा टप्पा आहे, याच्यावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. तर भेटू लवकरच वेगवेगळ्या माध्यमातून. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी, येणाऱ्या राज्यसेवेसाठी खूप खूप ऑल द बेस्ट आणि धन्यवाद.